आता ही शिलाईची कात्रणं ना तर एवढी जमा होतात कितीही टाकलं तरी. मग हे एवढे मी जमा करून ठेवले होते. ह्याच्या आधीचे मग सगळेच टाकले होते. म्हटली चला आता ह्याच्यापासून हे जमा झालेले आहेत ना तर काहीतरी बनवूया म्हणून मग म्हटली. ही शिलाईची कात्रणं ना जशी की एकदम असे गाठी वगैरे काही नसतात ह्याच्यामध्ये, एकदम सॉफ्ट असतात बरं का. तर त्याच्यासाठी ना मी इथे स्क्वेअरमध्ये ना असे उशीचे टाईपसारखं खोळ बनवून घेतलेले होते. ह्या कात्रणाचा तर ना बाहेर काढल्यानंतर एवढा मोठा ढिगारा दिसत होता, पण बघा आता एवढ्यातच एकामध्येच भरले तर सगळे काही संपून गेले होते. मग ना मी अशा पद्धतीचे ना 2 असे खोळ बनवून घेतले होते, म्हणजे पॅक करून ना याची तोंड अशी शिवून घेतली मशीनवर. कातरणांचा काहीतरी उपयोग करूया म्हणून ह्याच्यामध्ये तर भरून घेतली, पण हे असेच चांगले दिसत नव्हते म्हणून म्हटली कालच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे स्कर्ट पाहिलेलं होतं ना, म्हणजे ह्याच्यापासून मी मस्तपैकी पर्स बनवलेले होते, तर ते तुम्ही बघितले नसेल ना तर खाली मी प्ले बटनमध्ये देते, ते चेकआउट करा. तर त्यातलेच हे असे मी 2 पीस कट करून घेतलेले होते. खालचा जो स्कर्टचा कापड आहे ना तर तो मी 13x13चा घेतलाय आणि वरचा सुद्धा तसं सेम घ्यायचे, पण त्याच्यामध्ये ना एक 4 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे बरं का. तर वाढवून घेतल्याच्या नंतर ना वरच्या भागामधला 8 इंच असा एवढा कपडा कट करून घ्यायचा आणि तो खाली ठेवायचा आणि जो राहिलेला मोठा भाग आहे ना तर तो वरती ठेवायचा बरं का. आणि त्याचे जे काठ वगैरे आहे ते शिवून घ्यायचे. तर असं करून ना साईडला सगळीकडून असं टिपा मारून घ्यायचे. तर मग आता इथे जे पण एक्स्ट्राचा भाग होता ना तर तो सगळं मी कट करून घेते. परवाच्या व्हिडिओमध्ये जे स्कर्टपासून मी पर्स बनवली होती ना तर त्याच स्कर्टमधला ना हा बराच कापड असा राहिला होता, म्हणून हा सगळा काही जुगाड चालू होता. आता इथे सगळीकडून तर टिपा वगैरे मारून घेतले होते आणि जो पण मधला भाग आहे ना ओपनवाला जिथे मी हात ठेवलेले आहे तर तिथे तुम्ही रनर वगैरे लावू शकताय, पण मी तिथे तसंच ठेवली होती, ओपन भाग ठेवलेली होती बरं का. तर ते तसं सुद्धा छान दिसणार होतं ह्याच्यापेक्षा, चेनपेक्षा. त्यानंतर सगळे काही कोपरे वगैरे मस्त असे काढून घेतले आणि जे पण आता आपण उशी बनवलेली होती ना तर ते आता याच्यामध्ये टाकून घेऊयात. तर कसं काय दिसणार आहे, तर एकदम उशी बनवत असताना पॅक भरून ठेवायचं. जे पण चिंध्या वगैरे भरतो किंवा कापूस भरतो आपण उशांमध्ये तर ते एकदम पॅक भरून घ्यायचं, म्हणजे एकदम अशी टम्म अशी उशी दिसली पाहिजे तरच ते छान दिसतं. आता ह्या शो उशीला ना आणखीन एक गोष्ट मिस होत होती, ते म्हणजे साईडला ॲडजस्टला ना फ्रील किंवा लेस. तर लेस तरी ह्या स्कर्टचे होते, पण पूर्ण असे राऊंड दोन्ही उशांना पुरणार नव्हते, त्याच्यासाठी मग मी ते स्किप केलं. पण असं सुद्धा खूपच छान दिसतंय. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी कात्रणांपासून ना असे छान छान डोक्याखाली घ्यायला उशी किंवा असे शोवाले उशी सुद्धा बनवू शकताय. तर ह्या उशा कशा झालेल्या आहेत नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूयात मग, बाय.